सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते पाहणीसाठी बाहेर पडले आहेत, सगळ्या मुख्य मंडळांना भेटी देत आहेत. काय नियोजन असणार आहे, यातून काय साधता येईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. गणपती उत्सवचे बंदोबस्त निमित्ताने आम्ही या परिसराची सर्व मंडळांची आणि सर्व परिसराची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित झालेले आहे आणि त्याचे नंतर आम्ही बंदोबस्ताची रूपरेखा बंदोबस्ताची नियोजन आम्ही करणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे गणपती उत्सव यावर्षी पण उत्साहात साजरा होईल आणि गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची अडीअडचणी येणार नाही या दृष्टिकोनातून आमची सर्व व्यवस्था सुरू आहे. यावर्षी मेट्रो कसबा मंडई आणि स्वारगेट या परिसराचे मेट्रो सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे गर्दी जे मेट्रो स्टेशन वरून येणार आहे त्याच्यामुळे पण नियोजन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून पण उपाययोजना सुरू आहे. या परिसरात महिलांची सुरक्षा असतील, गणेश भक्तांची सुरक्षा असतील, इतर सर्व गोष्टीवर कोणत्याही प्रकारची गणेश भक्तांना त्रास होणार नाही, क्राऊड मॅनेजमेंट योग्य प्रमाणे राहतील, कोणताही स्टॅम्पीड सारखी स्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना तसेच सर्व मंडळांची सुरक्षा या दृष्टिकोनातून पण उपाययोजना करण्यात येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व या परिसराची पायी फिरून पाहणी करून कोणता मार्गाने पेडेस्ट्रियन्सच्या येणे जाणे राहील, काय वाहतुकीचे कुठे कुठे थांबवता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी काही उपाययोजना आहे ते आम्ही आज पाहणी केल्यानंतर बंदोबस्ताची फायनल रूपरेखा तयार करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सर्व उत्साहाने यावर्षी राज्य उत्सव म्हणून गणपती उत्सव हे साजरा होत आहे. त्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात सर, गणेशोत्सव काळामध्ये सराईत गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येतात किंवा महिलांना त्रास दिल्याचे प्रकार समोर येतात, तर सराईत गुन्हेगारांवर काय? 100% आपल्याला आताच पासून स्पेशल डेडिकेटेड क्राईम ब्रांचची टीम या दृष्टिकोनातून लावण्यात येणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारचे जे समाज कंटक आहे, जे महिलांचे सुरक्षावर विपरीत परिणाम करतात किंवा इतर काही गोष्टी करतात, त्यांच्यावर आपण प्रथम दिवशीच पासून सर्जिकल स्ट्राईक बघणार आहे आणि आताच पासून शहराचे सर्व अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करून किंवा काही या परिसरात गैरकृत्य करणारे लोक, अवैध दारू विकणारे लोक किंवा इतर काही बेकायदेशीर कृत्य करणारे लोकांवर आमचे बारीक नजर आहे. कोणत्याही प्रकारची अडचण येणार. 11 विशेष पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत. पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची, अगदी लाईट, सीसीटीव्ही, रोड हे सुद्धा काम पहिल्यांदा हे करतात. ही 11 पथकं नेमकं किती दिवस असणार आणि त्यांचं काम काय असणार? 100% ते आताच पासून नियोजनची दृष्टिकोनातून वेगवेगळे इतर प्रशासनिक विभागासोबत कोऑर्डिनेशन करण्याची दृष्टिकोनातून बॅरिकेडसाठी वेगळी पथक, लाईटसाठी वेगळी पथक, विसर्जन स्थळ आहे तिथे काही ऍडिशनल आर्टिफिशियल टँक्स तयार करायची, तिथे सोयी सुविधा उपयुक्त प्रमाणे राहतील याचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लक्ष्मी रोड, तिलक रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड सर्व मार्गाने जे विसर्जन मिरवणूक होणार आहे त्या दृष्टिकोनातून पण उपाययोजना सुरू आहे. आवश्यकतेप्रमाणे बॅरिकेड, आमचे जे अँटी सेबोटॅज चेक्स आहे, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स आहे, QRT ची तैनाती असतील, DFMD, HHMD ची असतील, सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहे आणि त्याचे फीड डायरेक्टली कंट्रोल रूमला घेण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल जे मिनी कंट्रोल रूम सारखे वर्क करतील त्यांचे डिप्लॉयमेंट योग्य प्रमाणे करण्यात आलेली आहे. टेक्नॉलॉजीचे योग्य वापर, आमचे मनुष्यबळ, अधिकारी, कर्मचारी आणि विशेष करून मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे व्हॉलेंटियर्स सर्वांसोबत मिळून एक कोऑर्डिनेटेड एफर्टनी आणि प्रशासनिक विभागाचे सगळ्यांसोबत कोऑर्डिनेट करून अत्यंत चांगल्या रीतीने नियोजन होईल आणि चांगल्या रीतीने उत्सव साजरा होईल. सर, गणेश मंडळांच्या अडचणी दूर झालेत का? 100% अडचणी दूर झाले. थोडाफार जे काही विषय होता त्याचे मी पूर्वीच आपल्याला सांगितले होते की मला ठाम विश्वास होता की आम्ही सर्व मंडळांची वेगवेगळी रीत्याने अनऑफिशियल, ऑफिशियल सगळे प्रमाणे आमची चर्चा सुरू होती आणि लोकप्रतिनिधी यांना पण माननीय मुरली मोहोल असतील, हेमंत भाऊ रासने असतील आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी यांची एक सकारात्मक भूमिका होती आणि जी काही थोडीफार जे कन्फ्लिक्टचे इश्यूज होती ते रिझॉल्व्ह करण्यात आलेली आहे. मंडळांसाठी एक डिटेल विसर्जन मिरवणुकीसाठी जे जे काही SOPs आहे, जे जे काही ठरलेले आहे त्याचे पूर्ण रूपरेखा लेखी स्वरूपात तयार करण्यात येत आहे. आवश्यक तो वेळी ते पण जाहीर 100% मी सुरुवातीच पासून सांगितलेले आहे की निर्बंध मुक्त गणपती उत्सव राहील. जे फक्त जे लाऊडस्पीकरचे टायमिंगचे 10 वाजताची असते आणि काही दिवस जे 12 वाजताची शासनाने परवानगी दिलेली आहे
याचे एक मर्यादा ठेवून बाकी इतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध कोणताही गणपती मंडळला राहणार नाही आणि त्यासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना सर्व प्रकारची सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आलेली आहे. त्यांचे परवानगीचे विषय असतील, त्यांचे नियोजनचे विषय असतील, प्रत्येक गणपती मंडळांना ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस साठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली आहे, जे ऑलरेडी मागचे 5-7 दिवसापासून वेगवेगळे मंडळाला ट्रॅफिक ब्रांचचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी ते भेट देऊन त्याचे नियोजन करत आहे आणि एकंदरीत सर्व सोयीस्कर त्यांच्यासाठी होईल. गणपती भक्तांना, गणपती मंडळांचे पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही यासाठी आम्ही विशेष लक्ष तर देतो. मंडळांनी पण एवढे रस्त्यावर सगळे मोठे मांडव टाकलेले आहेत. पालिकेचा काही अंकुश नाहीये. ठिकठिकाणी ट्रॅफिक होतंय आणि विघ्नार्थीचं स्वागत आलंय. ट्रॅफिकचं विघ्न पुणेकरांना वारंवार पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी मारामाऱ्या पण होत आहेत. मंडळांना काही अंकुश आहे की नाही, कारण त्यांचे मांडव वाढत चाललेत, रस्ते बारीक होत चाललेत, नो एंट्रीतनं पण लोक जे काही रस्त्याबद्दलची मान्य उच्च न्यायालयाची जे काही डिरेक्शन्स होती त्याचे पूर्णपणे कंप्लायन्स करण्यात येत आहे. गणपती मंडळ वर्षानुवर्षे वेगवेगळे ठिकाणी लागत आहे आणि त्याच ठिकाणी लागत आहे, त्याच स्वरूप पण आहे. गर्दीचे प्रमाण वाढल्यानंतर थोडाफार नक्कीच ट्रॅफिकचे अडचण येतात, परंतु ट्रॅफिक पथक पूर्णपणे तैनात आहे. म्हणून आम्ही सांगितले की ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस आम्ही मंडळ निहाय करत आहे. तसेच ज्या परिसराला भरपूर मंडळ आहे, जसे या परिसर असतील तर आम्ही वेगवेगळी इनर कॉर्डन, आउटर कॉर्डन लावलेले आहे. कुठे पेडेस्ट्रियन्स राहील, कुठे पार्किंग स्पेसेस राहील, कुठे वाहतूक थांबवता येईल, त्या सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. आणि मला तसे पण हे पण विश्वास आहे की यावर्षी मेट्रो कसबा, मंडई आणि स्वारगेट या परिसरात, विशेष करून कसबा आणि मंडई या परिसरात रेल्वे मेट्रो ट्रेन आल्यामुळे भाविकांना पण थोडा सोयीस्कर जाईल आणि त्याचे परिणाम म्हणजे आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीची कोंडीमध्ये पण कमतरता येईल असं आम्हाला वाटतं. सर, सहावा गणपती कोणाचा? मी ऑलरेडी सांगितले की या विषयावर रूपरेखा पूर्णपणे तयार, आउटलाईन निर्णय झालेली आहे, जे माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांनी काल घोषणा केली होती. त्याचे अनुषंगाने आता मायक्रो मॅनेजमेंट सुरू आहे. कोणता गणपती मंडळ किती वाजता निघतील, बेलबाग चौकला किती वाजता पोहोचतील, बेलबाग वरून किती वाजता निघतील, अलका टॉकीजला सुमारास किती वाजता पोहोचतील आणि कोणता मंडळाला सिटी चौक वरून येणारे किंवा दुसरा जे मार्ग आहे तिथून येणारे मंडळांना किती वाजता येईल, ते सर्व बारीक नियोजन करून त्याची रूपरेखा सगळे मंडळांचे पदाधिकारी यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन करण्यात येईल. आणि त्याचबरोबर तिलक रोड बद्दलची पूर्ण डिटेल नियोजन करण्यात आलेले आहे. पूरम चौक पासून जे काही नियोजन आहे की ते तिलक रोड वरून पण त्यांची मिरवणूक सुरळीत पार पडतील याच्यासाठी पण नियोजन करण्यात आले. धन्यवाद. थँक्यू.